इकडे पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आणि भागेश ओसवाल या दोन्ही आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कारमध्ये बसून दारू पिणाऱ्या भागेशचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलाय। त्याच्या शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलेलं आहे। अभिजित पोटे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अभिजित, या तपासामधून नेमक्या कोणत्या बाबी समोर येत आहेत? आपण पाहतोय की पुण्यातील येरवाडा भागातून जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, मद्यप्राशन करून गाडी चालवताना आणि लघुशंका करताना, त्या दोन्ही आरोपींना काल अटक केल्यानंतर आज कोर्टात जे आहे ते हजर करण्यात आलं होतं। जो भागेश ओसवाल आणि आहुजा हा जो 2 आरोपी आहेत, त्या दोघांनाही आता पुणे सत्र न्यायालयाकडून 1 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणी दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दोघांच्याही रक्तात काही प्रमाणात अल्कोहोल देखील आढळल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासायच्या आहेत। जे आरोपी आहेत त्यांची जी गाडी होती ती गाडी अजून ताब्यात घेतलेली नाहीये आणि त्यानंतर जे रक्ताचे नमुने आहेत, जो आहुजा आहे त्याच्या रक्ताचे नमुने देखील एका विशेष लॅबला तपासण्यासाठी दिलेले आहेत। त्या लॅबमधनं ते रिपोर्ट कलेक्ट करायचे आहेत। त्यासह खरं तर ही घटना घडली त्यानंतर आरोपी जवळपास 12 तास जो आहे तो फरार होता। एक आरोपी म्हणजे जो ओसवाल आहे तो 5 वाजता स्वतः कोर्टात हजर झाला होता, पण दुसरा जो आहुजा आहे तो गौरव आहुजा गेल्या अनेक तासापासून फरार होता। साताऱ्यात त्यानं स्वतःला सरेंडर केलं होतं। या सगळ्या घटनेनंतर हे सगळे आरोपी गेले कुठे होते, ते त्यांनी अजून कुठल्या ठिकाणी काही धिंगाणा घातलाय का, किंवा इतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या बाबी आहेत त्या तपासायच्या आहेत। म्हणून निश्चित अभिजित, जसं तुम्ही म्हणता या मधल्या कालावधीमध्ये सुद्धा काय घडलं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये काल गौरव आहुजा या तरुणाने आपली BMW कार रस्त्यावरती उभी केली आणि त्यानंतर कारमधून उतरून लघुशंका करत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली। त्यासोबतच गाडीमध्ये आणखीन एक तरुण होता, त्याच्या हातामध्ये दारूची बाटली असल्याचं सुद्धा दिसतंय। तर कारमध्ये असलेल्या भागेश ओसवालला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं। दरम्यान काल ताब्यात घेतलेल्या भागेश ओसवालला या तरुणाला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलेलं होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक घेऊन त्याचे मित्र आलेले होते, मात्र त्या ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हाकलून लावलेला आहे। तो पार्सल घेऊन आलेला तरुण परत जाताना या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतोय।